यशस्वी बोरवेल मोर येऊन पळसपे, तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तो संघ मात्र जिनीत 11 वाशीगाव. पहिला बॉल राजू ठाणगे यांचा पहिला बॉल पडल्यानंतर टर्न केलाय आणि या पहिल्याच बॉलवर बीट केलं बॅट्समनला योगेश योगेश भगत आणि त्यांच्या जोडीला सचिन रजात. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फटका सुरेख इनफिल्डला क्लिअर करताना फटका अप्रतिम पाहायला मिळालाय आणि वाशीगाव टीम साठी येतोय हा पहिला चौकार. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर लाईन लेन ओळखली, चौकार आला आणि तिसऱ्या बॉलवर स्लोवर वन बॉल होता, पिक केलं बॅटवर आणि षटकार आलाय. पुढचा बॉल चेंडू मध्ये गती परिवर्तन आणि झेल मात्र डिप्लाय. जो चांगली खेळी करत होता योगेश आणि त्या बॅट्समनला मात्र बीट केलाय आणि चेंडू मात्र थोडासा टर्न केला, फिंगर रोल आणि त्यानंतर बॅटवर अगदी प्रॉपर आला नाही आणि महत्वाचा विकेट वाशीगाव टीमचा बॅट्समन इथून योगेश भगत बाद. खूप चांगला झेल टिपलाय कारण बराच वरती गेला होता आणि तो तितक्याच वेगानं खाली आला आणि तो अप्रतिम कॅच इथून मिळवली. क्षेत्ररक्षक आविष्कार पाटील होते. षटक क्रमांक पहिले त्यामधील आता पुढचा बॉल समोर बॅट्समन आहे चेतन शिंदेला आपण पाहताय. क्षेत्ररक्षक बॅकअप होतं परंतु चुकी करतोय, चेंडूला अडवणं गरजेचं होतं, सुटला हातामधून आणि या बॉलवर मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली. सिंगल रन्स न टीमची धावसंख्या आहे ती टोटल जोडली 11 रन्स. बघा स्कोर कार्डवर डबल वन, एक विकेट म्हणजे ट्रिपल वन पाहायला मिळतात. बॉल संपलेत 5. षटक क्रमांक पहिलं आणि त्यामधील 5 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे ती 11 रन स्कोर कार्डवर. 11 ऑन अ बोर्ड आपण पाहता. लॉस ऑफ 1 विकेट वाशीगाव टीम. जिनीत 11 आपण पाहताय वाशीगाव असा हा संघ पाहायला मिळतो प्रथम बॅटिंग करताना. पळसपे टीम 2 मॅच मध्ये खूप चांगला खेळ, राहिलेली गोलंदाजी आपण पाहिली असेल राजू ठाणगेची 2 मॅच मध्ये सुरेख राहिली. या मॅच मध्ये आपण पाहता फटका चांगला आहे, फिल्डर नाही आहे परंतु वेगानं सरसावलाय, परंतु इथून मात्र चेंडू मात्र सरळ निघालाय सीमा पार. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये अगदी घरंगळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय आणि येतोय शेवटच्या चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला. बॅट्समन आपण पाहिले असतील चेतनला, आपण अगदी सचिनला आपण पाहिलं. सचिनच्या बॅट मधून 4 धावा आल्या. चेतन शिंदे आता मात्र आपण पाहत आहे गोलंदाज वरत बघत आलाय.
वरद भगत आजच्या दिवसामध्ये राहिलेली चांगली कमालीची कामगिरी आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून देणं महत्वाचं आहे. तर राजू ठाणगेच्या पहिल्या या षटकामध्ये 15 धावा त्यानं खर्च केल्या आणि मग त्या मॅच मध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा गोलंदाजी करताना तुम्ही वरद भगतला पाहणार आहात. त्यानंतर बघा आमच्या डेरवली गावचे मनोहरजी शेळके यांना विनंती असेल आपण मुख्य मंचकावर येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. या वेळेला फटका इथून पाहायला मिळत आहे परंतु फटका मात्र सरळ सीमा पार आणि येतोय हा या स्पर्धेमधील संख्या टोटल स्कोर कार्ड वर आता 21 धावा. पुन्हा एकदा बाटचा फेस खोलतोय वरद भगतच्या गोलंदाजीचा समाचार घेतोय आणि वाशिगाव टीम आता मात्र या मॅच मध्ये आपले रंग दाखवायला सुरुवात करतोय. येणारा आणखी एक टू नॉट वन 201 षटकार पाहायला मिळाला. आता मात्र पुन्हा एकदा धावसंख्या 27 पाहायला मिळत आहे. झाच तो वाशिगाव ज्यानं पहिल्या मॅच मध्ये फक्त 26 जमवल्या. गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला. मंगलमूर्ती काळुंदे संघाला अगदी हरवलं आणि त्यानंतर या संघाचा खेळ बहरत गेला. नंतरच्या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर काय 60+ धावा आणि आता मात्र या मॅच मध्ये भन्नाट सुरुवात. काय जबरदस्त खेळ. काय म्हणाल ना सचिन सर या मॅच बद्दल? नक्कीच शेखर सर, वाशिगाव संघ त्यांच्या बळकट फलंदाजीसाठी ओळखला जातो. खास करून गॅरो म्हणजे योगेश भगत या संघाचा हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु या स्पर्धेमध्ये त्याची बॅट काही खास तळपली असं पाहायला मिळत नाही. पहिल्या सामन्यामध्ये तो उशिरा आला, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा त्याची बॅटिंग चांगली लागली नाही. परंतु भाग्याची गोष्ट ही की सचिन चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नुकत्याच्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच देखील झालाय आणि त्याला चेतन चांगली जोड देतो. या जोडगोळीनं मगाशी एकाने 26 धावा केल्या, एकाने 20 धावा केल्या. यांवर दारोमदार आहे आणि वाशी संघाकडून हे एक्सपेक्टच केलं जातं की चांगली धावसंख्या म्हणजे 12च्या सरासरीनं जवळपास ते वाटचाल करतातच. नक्कीच आणि सध्या सुरुवात सुद्धा तशीच सुरू आहे. जी सरासरी येणं महत्वाचं कारण 4 षटकांच्या आणि रात्रीच्या खेळामध्ये नाईट रजनी म्हटली ना तर धावा तुमच्याकडे असणं त्यामध्ये मग कारण कधी क्लायमेट बदलेल, कधी गोलंदाजी, कधी फलंदाजी, अगदी या साऱ्या गोष्टी चेंज होताना पाहायला मिळत असतात. बॉलिंग मार्कवर या वेळेला हा बॉल फटका इथून सुरेख 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 ब्लॅक स्क्रीन आणि त्याच्यावर सरळ या वेळेला येतोय सरळ बाटल्या समोरच्या दिशेला आणखी एक आलाय हा दमदार षटकार. सर, पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. या षटकात 3 षटकार आलेत. वाशिगाव संघ 33 धावांवर खेळतोय. खरी अपेक्षा होती राजू ठाणगे एक अनुभवी गोलंदाज आहे, तर त्याने काम केलं योगेश भगतला आउट करण्याचं. परंतु त्याच षटकामध्ये जर त्याने सचिनची जर विकेट घेतली असती काहीतरी फरक पडला असता. आता परिणाम असा झालाय की वरदला हे भोगायला लागलेत. जो वरद गेल्या सामन्यामध्ये मॅच मध्ये गोलंदाजी करताना केवळ 7 धावा दिल्या होत्या की विकेट मिळवली होती, त्याला 3 षटकार मारले गेलेत. नक्कीच नक्कीच कारण इथून जर विचार केला ना आपण तर कुठेतरी कारण ज्या वेळेला लिडिंग गोलंदाज मार खातो विकेट येत नाही कारण योगेशची विकेट आली परंतु त्यानंतर आलेले षटकार त्यानंतर धावा आणि वरद बघत आता थोडासा महागडा परंतु विकेट टेकिंग गोलंदाजी करणं महत्वाचं आणि ते करावं लागेल. या वेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय फिल्डरला बीट करतोय इनफिल्डला क्लिअर केलाय आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा डिप्स अगदी आपण पाहताय कव्हरच्या रिझन मध्ये येणारा हा मात्र आणखी एक चौकार.
धावसंख्या या 2 मॅच मध्ये वरच चांगला गोलंदाज ठरला त्यानं. आता मात्र 5 बॉल मध्ये 22 धावा खर्च केल्या. हाच तो संघ आहे का अगदी त्यानं रानगाव संघाला नमवलं, ज्यानं चांगली गोलंदाजी केली त्यानंतर फलंदाजी केली, परंतु आता मात्र त्या गोलंदाजावर मार बसतोय, मार पडला जातोय. या वेळेला आता मात्र चांगला बॉल, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज वरद भगतनं टिपलाय झेल आणि इथून मात्र संपलाय. बॅट्समन क्रमांक 2 पाहायला मिळेल तो म्हणजे आपण पाहताय वाशीगावचा चेतन शिंदे बाद. परंतु चेतनची जी विकेट गेली सचिन सर जर पाहिलं ना, परंतु चेतननं बरंच काम करून गेलाय टीमसाठी, वाशीगावसाठी. त्यानं 23 धावेचं योगदान दिलंय 7 बॉलमध्ये, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. म्हणजे विचार केला तर सरासरी त्यानं काम मजबूत केलंय टीम वाशीगावसाठी. नक्कीच मजबूत काम केलंय सर, बरोबर म्हणताय तुम्ही. पहिली विकेट 10 वर गेली होती ज्यावेळेस योगेश आऊट झाला. त्यानंतर 8 चेंडूंमध्ये 27 धावांची पार्टनरशिप झाली आणि पार्टनरशिपच असतात ज्या मोठ्या इनिंग्स ठरवतात आणि तशीच ही पार्टनरशिप होती. हे सातत्य आता राखावं लागेल. एक थोडंसं प्रेशर जरूर निर्माण झालंय, हिटिंग करणारा फलंदाज बाद झालाय, परंतु सचिन रजतने देखील चौकारांना सुरुवात केली. गेल्या मॅचचा त्याचा चांगला फॉर्म आहे, 23 धावा केल्या होत्या. आणि आता नितीन सुतार, खरं तर नितीन सुतार सुद्धा गेल्या मॅच मध्ये एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. केवळ 3 धावा दिल्या होत्या, शेवटचं षटक टाकतो तो आणि 1 विकेट देखील घेतली होती. म्हणजे चांगल्या टच मध्ये देखील आहेत. या दोघांवर दारोमदार असेल की पुढची वाटचाल आहे याच वेगानं करायची आहे. आणि आता तिसरा गोलंदाज केतन भगत येतोय सर. केतन भगत बॉलिंग मार्कवर. केतन थोडा 2 मॅचेस मध्ये महागडा ठरलाय, परंतु आता मात्र या मॅच मध्ये तो काय करामत करेल, गोलंदाजी करेल का, कमबॅक करेल का. टीमसाठीच्या 2 षटकांमध्ये आलेल्या 37 धावा आणि त्या धावांना थांबवेल का, कमीत कमी धावा खर्च करून या मॅच मध्ये चांगला खेळ त्याचा पाहायला मिळेल का. केतन भगत हा बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू तर त्यानं डॉट टाकलाय, बॅट्समन समोर आहे, स्ट्राईकवर पाहायला मिळतंय तुम्हाला सचिन रजतला आपण पाहताय, ज्यानं 1 चौकार मारलाय, तो डॉट झालाय आणि त्यानंतर पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर केतन भगत. पळसपेचे आमचे सूरज हातमोडे या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा येणारा हा दुसरा बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला आणि आणखी एक बॉल मात्र इथून टाकलाय, तो म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळाले. 2 बॅक टू बॅक चेंडू डॉट आलेत आणि कमबॅक होणं महत्वाचं आहे पळसपे टीमसाठी. ज्या पळसपे टीमचा सुद्धा 2 सामने जिंकले, वाशीगाव टीमनं 2 सामने जिंकले आणि त्यानंतर जर विचार केला दोन्ही संघांनी 2 सामने जिंकलेत आणि मोठमोठ्या संघांना परास्त करून आता या मॅच मध्ये अंतिम सामना आजच्या दिवसामध्ये, आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील सुपर 5 मध्ये जाण्यासाठी खेळतायत. एका बाजूला वाशीगाव, दुसऱ्या बाजूला पळसपे. परंतु इथून मात्र 2 चेंडू मला शांत ठेवलाय. तिसऱ्या बॉलवर आक्रमण हा पवित्रा धारण केला जातोय आणि आक्रमण पवित्रा इथून मात्र सक्सेसफुली आलाय वाशीगाव टीम साठी. हा आणखी एक लॉंग ऑफ मध्ये येतोय, उंच षटकार. फोर्टी 43 धावसंख्या. या वेळेला अगदी ऑफलाईन वर बॉल होता, अगदी ऑफ स्टंप वर आणि त्या बॉलला मात्र खेळलाय अगदी ऑन साइडला आपण पाहताय. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगानं आला आविष्कार पाटील आणि त्यानंतर मिळाली एक सिंगल न धावसंख्या 44. किती धावेचं आव्हान, किती धावेचं टार्गेट, किती धावेचं इथून धावांचं डोंगर उभारलं जाणार आहे. समोर अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज आता मात्र केतन भगत आणि समोर डावखुऱ्याचा बॅट्समन आहे नितीन सुतार. या स्पर्धेचा उच्चांक सर 83 धावांचा आहे करंदळे संघाचा. कदाचित त्याच्या आसपास या डावातील धावसंख्या निश्चितच जाईल. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत सर. या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट
अगदी मी म्हणेन ना, सरळ बॅटनं जर धावा येत आहेत तर बॅट उलटी करणं कधी कधी चुकीचं सुद्धा असतं आणि इथे तेच पाहायला मिळालं. कदाचित हा बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे 44 धावसंख्या. 44 44 रन्स. बॉल आता शिल्लक असतील या षटकामध्ये, शेवटचा अंतिम बॉल आणि या बॉलवर कमबॅक राहील की मग बॅट्समन नितीन सुतार आक्रमण करेल. या बॉलवर काय घडतंय हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. पंचांची अगदी डाव्या बाजूने पुढच्या बॉलसाठी डावखुऱ्याचा बॅट्समन आणि सज्ज होत आहेत. हा बॉल वेट अँड ऑच आणि बरोबर इथून मायटी हिट येतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येणारा हा शेवट गोड केलाय तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉलवर. आणखी 6 धावा. तीन षटकांचा खेळ इथून कंप्लीट झालाय. 18 बॉल मध्ये जोडल्या 50 धावा. जबरदस्त खेळ, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त इनिंग इथून मात्र पाहायला मिळत आहे. म्हणजे जो बॅट्समन येतो ना तो आक्रमण करतोय, आक्रमण धारण करतोय आणि या मॅच मध्ये अगदी आपल्या टीमसाठी लीड करताना अगदी मी म्हणेन ना चांगली धावसंख्या जमवण्यासाठी खूप आयुष घरातला चौथं षटक दिलंय. या अगोदरच्या सामन्यात तिसरं षटक टाकलं होतं. हे फार क्रुशियल षटक असणार आहे आणि येणारा प्रत्येक षटकार आणि चौकार हा पळसपे संघाच्या ओपनिंग बॅट्समनवरचा दबाव वाढवेल. राहुल बैकर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. लास्ट सामन्यामध्ये त्याने 24 धावा देखील केल्या होत्या. आता हा हाय स्कोरिंग सामना आहे, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि त्यांच्यावरचं दडपण कमी करायचं असेल तर हे षटक चांगलं टाकणं गरजेचं. मोठा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषा पार करतोय. दणदणीत षटकार. वरून नाही, हे नवी मुंबईवरून आलेले आहेत वाशी गावचे वाघ. सचिन रजत चांगल्या फॉर्म मध्ये 2 षटकार 1 चौकार आणि सिंगल उत्तम कामगिरी करतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये 50 धावा होत्या आणि आता हा षटकार आलाय. नुकताच शेखर सर मला वाटतं षटकाची समाप्ती झाली, तुम्ही स्कोर सांगितलं. अर्धशतक लागलं असं म्हणालात तुम्ही 3 षटकांमध्ये आणि 71 चेंडू झालाय. 6 धावा आल्या 56. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि असे मोठे फटके येणार. काय वाटतं तुम्हाला शेखर सर? नक्कीच, कारण लय मिळाली आहे, लय मिळाली आहे आणि ती लय मात्र आता इथून दाखवती आहे. लय मध्ये आलाय आणि लय मध्ये येत असताना आपल्या बॅटचा दबदबा आणि इथून संघाची अगदी जबरदस्त खेळी पाहायला मिळते. आणखी एक आलाय हा षटकार. तो पळसपे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेला. परंतु इथून मात्र जर विचार केला आपण तर आता षटकार आलेत. धावसंख्या आहे ती टोटल 62, 62 धावा आणि बॉल आता शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या डावात 8 षटकार आले शेखर सर. 8 षटकार आणि 3 चौकार. तुफान आलंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी ताबडतोब बल्लेबाजी, ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळतीये. प्रत्येक बॉलवर आक्रमण आणि आक्रमक पवित्रा घेतला जातोय आणि रौद्र रूप पाहायला मिळालं बॅटिंग करणाऱ्या अगदी वाशीगाव टीमचं. 2 धावा आणखी 2 धावसंख्या 64 वर पोहोचली आहे. 64 धावा. बॉल आता 3 शिल्लक असती. 3 बॉल मध्ये चांगला खेळ होणं, चांगला खेळ करणं पळसपे टीमला महत्वाचं आहे. डॉट बॉल येतील का?
डॉट येणार की नाही, परंतु हा मात्र येतोय या पहिल्या पूर्वार्धामधील फर्स्ट इनिंग मधील वाशीगाव टीमच्या बॅटिंग करत असताना 9वा षटक्या. निर्णायक मॅच होती आणि अशा वेळेला राजू ठाणगेनं पॉवर प्ले मध्ये 15 धावा खर्च केल्या. मी म्हणे महागड्या नव्हत्या, परंतु येणाऱ्या पुढच्या बॉलरसाठी जी फिल्डिंग डिपार्टमेंट फैलावली गेली त्यामध्ये चांगलं षटक घेणं महत्वाचं होतं. परंतु विचार जर केला ना, फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर वरून वरून लांब लांब षटकार पाहायला मिळतात. अगदी आता मात्र षटकाराला धावा संख्या 70 धावा स्कोर कार्डवर. बॉल आता शिल्लक आहेत या इनिंग मधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेखर सर, मी मगाशी म्हटलं होतं, खरी जबाबदारी राजू ठाणगेवर होती. तो अनुभवी गोलंदाज आहे. त्याने जर सचिन रजतची विकेट घेतली असती ना, तर हे वादळ काही अंशी शमलं असतं. आता धावा भरपूर झाल्यात आणि तेवढ्याच फॉर्म मध्ये आहे पळसपे संघ सुद्धा. दुसऱ्या डावात मजा येईल सर. नक्कीच नक्कीच चुरशीची मजा नक्कीच पाहायला मिळेल. कोण कोणावर अगदी कुरघड्या करणार, त्याचं उत्तर कसं असेल, इथून मात्र बरेचसे प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नांसाठी आपण पाहताय पळसपे संघ अगदी झुंजतोय या पहिल्या इनिंग मध्ये. इथून विकेट मिळाली जातीये आणि आता बॉल शिल्लक राहिलाय, तो अंतिम शेवटचा बॉल असेल. चला जाऊया आपण शेवटचा अंतिम बॉल या पूर्वार्धामधील शेवटच्या बॉलवर. आणि शेवट मात्र इथून डॉट बॉलनं संपलाय पळसपे टीमचा. धावसंख्या 24 बॉल इथून संपले. 24 बॉल आणि 4 षटकं आणि त्यामध्ये जोडल्या तब्बल 70 धावसंख्या. टार्गेट आहे भलं मोठं. मोठं टार्गेट आता चेस करायचं आहे. येणारी 24 बॉल 4 षटकांमध्ये 71 धावसंख्या करायची आहे ती पळसपे टीमला. 71 धावा इथून येतील, 71 धावा जोडल्या जातील. चला मॅच कडे आपण जातोय.
सलामीची थोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पळसपे टीमची सिद्धांत मात्रे आणि या राहुल बैकर. जबाबदारी आहे. जबाबदारी आता कशी पार पाडली जाईल काही जबाबदारी. टार्गेट आहे 71, 24 बॉल आणि 71. मला वाटतं करंजडी टीम बरोबर जी मॅच होती, करंजडी टीम बरोबर जो सामना संघ होता, त्यानं काहीतरी 84 करायचे होते. 4 षटकांमध्ये त्यांनी 74 मारल्या होत्या काहीतरी. आणि आता मात्र या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये जर विचार केला आपण, तर 71 धावा जमवण्याची क्षमता आहे पळसप टीमकडे. परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी सुद्धा समोर आहे वाशीगाव टीमची, ज्या टीमनं 27 धावा डिपेंड केल्या. परंतु या सामन्याचा अगदी आनंद घेताना आपण पाहत आमची पळसप्याची रचित आणि शार्दूल अगदी आपण पाहताय त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आपण करूया. पळसपे टीम आणि त्या टीमचा अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत रचित आणि शार्दूल. मॅचकडे आपण जातोय. अगदी विचार जर केला तर मग 24 बॉल आणि 71 बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय वाशीगाव टीम कडून भरत शिंदे. भरत शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले. स्ट्राईक एंडवर राहुल बैकर, तर बॉलिंग मार्कवर भरत शिंदे आणि समोर लॉंग स्ट्राईक एंडला सिद्धांत म्हात्रे. पहिलं षटक पॉवर प्ले. मेन पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावर सर्व काही आहे. जर या पहिल्या षटकामध्ये 20+ धावा आल्या तर मॅच मध्ये काहीसं वेगळं अगदी चित्र पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी करताना भरत शिंदे कशा पद्धतीने सुरुवात करतोय पळसपे टीम अगदी राहुल बैकर समोर हे पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. मागच्या मॅच मध्ये विचार केला तर नांदगाव टीम समोर अगदी खेळत असताना 41 धावेचं टार्गेट, आता 71 करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक बॉलवर आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र विकेट जातीय फटका फसलाय. राहुल बैकर गोल्डन डकचा शिकार. विकेट डाऊन. सुरुवात केली विकेट टेकिंग गोलंदाजी आणि गोलंदाज तुम्ही पाहताय भरत शिंदे. आता मात्र बॅट्समन आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण भोईर तिसऱ्या क्रमांकावर. पूर्ण जबाबदारी आता किरणवर आहे तिसऱ्या क्रमांकावर. आणि मग अशा परिस्थितीमध्ये किरणच्या बॅटमधून मोठे फटके येणं हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलं. परंतु आज अडचणीमध्ये संघ असताना फटके येतील का या वेळेला. जोरदार अपील, जोरदार अपील पाहायला मिळत आहे. अगदी पंचांवर दबाव तंत्राचा वापर इथे केला जातो आहे. परंतु हा बॉल जर इथून पाहिला ना, इथून बॅट्समन आणि स्वतः फलंदाज किरण भोईर मैदान सोडताना पाहायला मिळत आहेत. अगदी खेळाडू वृत्ती पाहायला मिळतीये. कदाचित किंचित एज लागली असावी आणि त्यानंतर झेल टिपल्यानंतर हा मात्र दुसरा विकेट सुद्धा इथून मिळालाय भरत शिंदे अँड कंपनी वाशीगाव टीमला. 2 बॉलवर 2 सफलता आणि आता मात्र ऑन अ हॅट्रिक बॉल. ऑन अ हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅट्समन स्मित पवार. शेखर सर, डावाची सुरुवात झाली. आव्हान होतं 71 धावांचं. 17.75च्या सरासरीनं वाटचाल करायची होती. म्हणजे जवळपास 17.5 धावा करायच्या. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार मारण्याचा, म्हणजे 6 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा एक हेतू. तोच हेतू मनाशी ठेवून 2 फलंदाज उतरले खरे, मात्र परत गेले. पुढचा चेंडू हा हॅट्रिक बॉल असेल. भरत शिंदे ऑन फायर. तिसरा बॉल, तिसऱ्या बॉलवर एक सिंगल प्राप्त केली.
तिसरा बॉल आणि त्या बॉलवर आलेली सिंगल पाहायला मिळाली. या वेळेला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखी एक इथून चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि आणखी एक धक्का देतोय पळसपे टीमला. भरत शिंदे बॅट्समनचं नाव आहे. सिद्धांत म्हात्रे बाद होतोय. नवीन बॅट्समन अभय ठाणगे आलाय. आणखी एक फलंदाजाला परतावं लागतंय पळसपे टीमचा. आणखी एक विकेट, चौथा विकेट बाद.
आविष्कार आणि जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये टीमला साथ देणं सपोर्ट करणं महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला पळसपी टीमला मी पाहिलंय की सर्व पाठीराखी त्यांच्या पाठीशी उभं राहणं या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो. कारण सर्वच दिवस सारखे नसतात, कधी कधी दिवस बदलतात सुद्धा, या साऱ्या गोष्टी आहेत. परंतु चांगला खेळ यंदाच्या वर्षामध्ये हंगामामध्ये राहिला पळसपेटे टीमचा. बरेचसे क्रमांक जिंकलेत. या वेळेला आपण पाहताय चांगली फिल्डिंग डीप मधून वेगानं सरसावले. अगदी बघा आपण पाहताय लंगतायत पायानं. अगदी आपण पाहिलं तर आविष्कार पाटील तरी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत फिल्डिंगसाठी सुद्धा सीमा रेषेवर. आणि त्यानंतर बॅटिंग करताना आता 2 बॉलचा खेळ केलाय, 1 षटकार आणि 2 अशा 8 धावा त्यांच्या बॅटमधून. धाव संख्या 18 आविष्कार पाटील मैदानाच्या आतमध्ये इनाट 6व्या क्रमांकावर. आणि समोर मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय स्मिथ. आविष्कारसाठी हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, खोलाय खेळायचा होता अगदी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला योगेश यांचा. आणि 12 बॉल संपलेत आणि 12 बॉल नंतर जोडले 18 येणारे 12 बॉल आणि 53 ची आवश्यकता. 12-53. 12 बॉल आणि 53. 18 धावा आहेत. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल वर वसूल केलाय. अर्धा डझन षटकार, 6 धावा. मात्र पाहायला मिळतोय आविष्कार पाटील एक सिंगल तर घेतोय. आणि सिंगल ना आता मात्र इक्वेशन उरले 10 बॉल 46. 10-46 मी म्हणेन ना. त्या स्टार्टिंगच्या फलंदाजानं जर सुरुवात केली असती कदाचित तर या धावसंख्येपर्यंत पोहोचणं सुद्धा मी म्हणेन झालं असतं. कारण सुरुवात करणं लीड करणं महत्वाचं होतं, ते झालं नाही. आणि त्यानंतर या वेळेला आविष्कार पाटील ऑन फायर आणि त्याच्या बॅटमधून आलाय, समोरच्या दिशेला येतोय हा उंच लांब षटकार. आविष्कारचा सोडलेला झेल तिथून षटकार आला. आणि त्यानंतर आता मात्र 9 बॉल 40. 9-40चं समीकरण यावेळेला आपण पाहू शकाल. अगदी शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग क्विक फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल मिळतीये. आणि सिंगल आता मात्र 8 बॉल 39 धावा. या 2 बॉल मध्ये एका 2 विकेट आले ना तर थोडस अंतर कमी होईल. आणि काहीच मी म्हणेन या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. यावेळेला स्मिथला आपण पाहताय खेळला वेगानं. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आली. सिंगल ना आता मात्र राहिल्या 38 धावा. 7 चेंडू आणि 38 हे समीकरण आहे. 7 मध्ये 38चं समीकरण आविष्कार पाटीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. आणि षटकार येतोय तो म्हणजे तिसरा षटकार. आविष्कारच्या बॅट मधून आला तिसरा षटकार. षटक संपलंय. येणारे 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये राहिल्या 32 धावा. चला 4 टीमचे कर्णधार आपण लगेच यायचंय बघा मुख्य मंचकावर. बोर्ले टीम, त्यानंतर शिरवणे टीम, कैरे टीम आणि दहिवली टीम. चला 4ही टीमचे कर्णधार आपण लगेच या.
षटक संपण्याआधी येणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण चारही संघाचे कर्णधार. शिरवणे संघाचा कर्णधार सुद्धा आपण या. स्मिथ पवार, आणि स्मिथ पवारचा हा फटका सुद्धा आलाय. अवकाशाला गवास निघालणारा बिग 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 चेरन. सुद्धा, कारण कदाचित असं वाटतंय 5 मध्ये आता 26 धावा आलेत. 5-26 म्हणजे अगदी जर विचार केला तर 5 षटकार. परंतु येतील का आणखी? जर एकात 2 विकेट आले ना पुढच्या 2 बॉलवर, तर थोडस मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. 5 बॉल आणि 26 बॉलिंग मार्कवर आहे नितीन सुतार. नितीन यांना आपण पाहत आहे बॉलिंग मार्कवर 5 मध्ये 26, 45 धावा. कारण ज्या वेळेला धावा जास्त असतात ना त्यावेळेला अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि मग कमी धावसंख्या असल्यावर मॅचेस अंगावर येतात, या सुद्धा गोष्टी आपण पाहिल्या. यावेळेला हा बॉल झेल सोडलाय, झेल मात्र सोडलाय. रन्सचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. 2 रन्स कंप्लीट. कारण जरी इथून 4 बॉल मध्ये आता 24 म्हणजे 4 बॉल 24, 4 षटकार. 4-24चं समीकरण, 4 षटकार जर इथून मारले स्मिथ पवारनं तर आजच्या रात्रीचा हिरो असेल. परंतु 4 बॉल 24 कठीण सुद्धा रात्रीचा खेळ. इथून साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. 4 षटकार जर मारले स्मिथ पवारनं तर हा डॉट बॉल अगदी येईल का? परंतु नाही आहे. एक सिंगल मिळाली, सिंगल इथे आहे. आणि सिंगल आता मात्र आपण पाहत आहे येणारे 3 बॉल 23 धावा. तीन मध्ये 23, 48 लागत स्कोर कार्डवर धाव संख्या. स्विच हिट इथून करण्याचा प्रयत्न आविष्कारला आपण पाहत आहे. पुन्हा एकदा 22ची धाव आहे. आता मात्र 22 राहिल्या, 2 बॉल मध्ये 22. मॅच तुम्ही पाहिली अगदी कदाचित राहुल, सिद्धांत, त्यानंतर अभय, किरण यांची जर सुरुवात झाली असती ना तर मॅच मध्ये थोडस काहीसं चित्र असतं. कारण या 2 षटकामध्ये आलेल्या धावा, पहिल्या 2 षटकामध्ये जर धावा आल्या असत्या तर मॅच मध्ये मॅच टर्न व्हायला वेळ नसता लागला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर हे सुद्धा चुकीचं आहे. आणि भागीत करणं सुद्धा क्रिकेटमध्ये आपण चुकीचं पाहिलं बऱ्याच वेळेला. परंतु आता 1 बॉल मॅच मधील औपचारिकता, 1 चेंडू 21 मॅच मधील औपचारिकता. बॉलिंग मार्कवर नितीन सुतार. आणि इथून मात्र सामना अगदी पूर्णपणे जिंकलाय तो म्हणजे टीम आपण पाहत आहे जिनीत 11 टीम तुम्हाला पाहायला मिळेल. संघ आहे वाशीगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम वाशीगाव संघ. आणि सुपर 5 साठी आपल्याला अगदी शुभेच्छा असतील. इथून आपण पाहत आहे आमची योगेश दादा लहाणे त्यांच्या